सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता कोर्टामध्ये अर्जुन हा जजला बोलतो, पेनड्राईव्हमधले पुरावे दाखवण्यासाठी मला तुम्ही परवानगी द्यावी. तेव्हा आता अर्जुनचे ते बोलणे ऐकताच साक्षी विचार करते की काय असेल अर्जुनकडे त्या पेनड्राईव्हमध्ये. आणि आता इकडे सायली ती ऐकून खुश होते आणि कुसुमताईला खुणावत म्हणते की बघ आता कुसुमताई काय होतंय ते. लगेच आता ते पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करताच आता सर्वजण तो साक्षीचा व्हिडिओ बघू लागतात. साक्षी कारमधून कशी येते आणि महिपत साक्षीला म्हणतो की बस बस अशीच प्रॅक्टिस करायची. तर आता साक्षी गाडीतून उतरताच महिपत म्हणतो की काय चाललंय साक्षी तुझी, दारू पिऊन झिंगलेली माणसे असे चालतात का आणि अशी राहतात का. महिपत म्हणतो की असं दारू पिऊन झिंगझिंगडल्यासारखं चालायचं. तेव्हा आता साक्षी म्हणते की बस अण्णा, मला अगोदर सांगा हे सर्व आपण कशासाठी करतोय. तर आता महिपत आता साक्षी समोर येतो आणि म्हणतो की त्या रविराज किल्लेदाराला आपण काय सांगितलं होतं, त्या खुनाच्या दिवशी तू दारू पिऊन इकडे आली होतीस आणि मग त्याला ते दाखवावं लागणार की नाही म्हणून हा सगळा खटाटोप करतोय मी. सर्वजण आता तो व्हिडिओ बघतात. महिपत म्हणतो की आता बाप जसं सांगतो ना तसंच करायचं, जिंकल्यासारखं दारू पिल्यासारखं चालायचं आणि नंतर मग इथे येऊन उलट्या करायच्या. तो सर्व व्हिडिओ आता सर्वजण बघतात आणि आता लगेच साक्षी ही तशी ॲक्टिंग करते. तेव्हा आता ते बघून तन्वीने डोक्याला हात लावलेला असतो. तर आता साक्षी विचार करते की पण हा व्हिडिओ अर्जुनला कसा मिळाला, हा व्हिडिओ तर माझ्या मोबाईलमध्ये होता. त्यानंतर तो व्हिडिओ बघताच अर्जुन म्हणतो की माय लॉर्ड, हा व्हिडिओ कसला आहे हे सगळ्यांनी बघितलं आणि मागच्या हिअरिंगच्या वेळेस साक्षीने जे कोर्टामध्ये स्टेटमेंट दिलं होतं ही त्या व्हिडिओची रिहर्सल असल्याचे आता अर्जुन जजला बोलतो. अर्जुन म्हणतो की आणि हा व्हिडिओ जेलमध्ये असलेले साक्षीचे वडील महिपत शिकरे करत होता. अर्जुन म्हणतो की साक्षीची तब्येत बिघडणं, ती दारू पिणं यापैकी असं काहीच घडलं नव्हतं. अर्जुन म्हणतो की हे फक्त एक नाटक होतं. तेव्हा ओरडून साक्षी म्हणते की हे सगळं खोटं आहे. की मग रिहर्सल करण्याचं हे असं खोटं शूटिंग कुठून आलं, आता काय त्याचा ट्रेंड झाला काय. अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे तुमच्याकडे हे एक्सप्लेनेशन देण्यासाठी काही आहे का, तर परत एक खोटं लपवण्यासाठी पुन्हा तेच तुम्ही खोटं बोलणार आहात. लगेचच अर्जुन म्हणतो की मी साक्षी शिकरे, हा प्रकार काय आहे ते मला सांगा. लगेचच साक्षी ओरडत म्हणते की मला फक्त एवढंच माहिती आहे की हा व्हिडिओ फेक आहे आणि खोटा आहे. ते ऐकून आता ताटकन चैतन्य उठून उभा राहतो आणि म्हणतो की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, ॲडव्होकेट सुभेदार माझ्या क्लायंटला असे प्रेशराईज करू शकत नाहीत. चैतन्य म्हणतो की त्यांना जर वाटत असेल तर हा व्हिडिओ खरा आहे तर त्यांनी ते कोर्टात सिद्ध करून दाखवावं. अर्जुन म्हणतो की ऑब्वियसली माय ऑनर, हा व्हिडिओ खरा आहे, हे मी पुराव्यासकट तुम्हाला दाखवू शकतो. असे म्हणत आता अर्जुन त्याच्या बॅगमधून एक पॉकेट काढतो आणि ते जजला देत म्हणतो की माय लॉर्ड, हा व्हिडिओ खरा आहे आणि ऑथेंटिक आहे आणि तो कधी शूट झाला याचं सर्व डिटेलिंगसुद्धा माझ्याकडे आहे. अर्जुन म्हणतो की यावरून तुम्हाला असे कळेल की हा व्हिडिओ विलासच्या खुनाच्या नंतर आणि मागच्या हिअरिंगच्या अगोदर शूट करण्यात आलाय म्हणून. साक्षी म्हणते की हे सर्व खोटं आहे आणि माझ्या अण्णांना आणि मला अडकवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शूट केलाय. अर्जुन म्हणतो की म्हणजे तुमच्या रिहर्सलचा व्हिडिओ मी शूट केलाय असं तुम्हाला म्हणायचंय का, या रिहर्सलमध्ये तुम्ही दोघं दिसताय आणि मी शूट केलाय की काय मग. तेव्हा आता ते बघून आता सायली विचार करते की साक्षी तू किती जरी हातपाय मारले ना तरी आज आता मात्र तुझी सुटका नाहीये. इकडे अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे, मी तुम्हाला सांगितलं होतं का अशा रिहर्सलचा व्हिडिओ तुम्ही शूट करा म्हणून. अर्जुन म्हणतो की या व्हिडिओमध्ये जो आवाज आहे ना तो आता जेलमध्ये तुमचे असलेले वडील महिपत शिकरे यांचा आहे साक्षी. अर्जुन म्हणतो की या व्हिडिओमध्ये जे काही आहे ना ते मला क्रिएट करणं तर सोडून द्या, पण या जगात सुद्धा कुणाला करता येणार नाही. तेव्हा बोट करत अर्जुन म्हणतो की हा व्हिडिओ तुम्ही शूट केलाय. तर आता ततमम करत साक्षी म्हणते की मला नाही माहिती हा व्हिडिओ कसा आला. साक्षी म्हणते की तुम्हाला असं वाटतंय ना की मी दिलेलं हे स्टेटमेंट खोटं आहे म्हणून, तर मग माझ्या आई विटनेसचं काय. साक्षी म्हणते की त्या दिवशी त्या रात्री ती मुलगी मला भेटली होती आणि माझी अवस्था बघून ती मला घरी घेऊन गेली आणि ही सुद्धा तिने मान्य केलंय आणि कोर्टाला सांगितलं सुद्धा. तर आता साक्षी म्हणते की मग तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं का ती मुलगी खोटं बोलती. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की यस, तुम्ही त्यावेळेस कोर्टात आय विटनेससुद्धा दिला होता. तर अर्जुन म्हणतो की मग आता आपण आय विटनेसलाच विचारू काय घडलं होतं आणि काय खरं आहे आणि काय खोटं. तेव्हा आता साक्षीला अजून एक मोठा धक्का बसतो आणि लगेच आता शिवानी जाधवला कोर्टात बोलवण्याची आता अर्जुन आता जजला परवानगी मागतो आणि जज परवानगी देतात. लगेच आता शिवानी जाधव आय विटनेसमध्ये येते. तर आता तन्वी शिवानी जाधवला बघते आणि तन्वीच्या डोक्याला
चेहऱ्याला आता घाम फुटलेला असतो. तन्वी म्हणते की मी जो विचार केला होता तेच झालं. तर नागराज म्हणतो की तुला माहीत होतं की अर्जुन सुभेदार हिला कोर्टात बोलावणार म्हणून. तेव्हा आता तन्वी म्हणते की माहीत नव्हतं, पण शंका तर होतीच. तर आता पटकन अर्जुन आता शिवानीला तिचं नाव विचारतो. नाव सांगताच अर्जुन म्हणतो की तुम्ही या खाली बसलेल्या बाईला ओळखता का? शिवानी म्हणते की हो, ही मुलगी साक्षी शिकरे आहे. अर्जुन म्हणतो की तुम्ही कोर्टाला हे सांगू शकताल का तुम्ही साक्षी शिकरेला पहिल्यांदा कुठे भेटल्या होत्या? तर आता शिवानी म्हणते की साक्षी शिकरे माझ्या घरी आल्या होत्या. तेव्हा आता साक्षीला मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की 1 मिनिट, मागच्या वेळेस तुम्ही स्टेटमेंट दिलं होतं साक्षी शिकरे यांना तुम्ही रस्त्यावरती बघितलं होतं. अर्जुन म्हणतो की त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की त्यांना तुम्ही मदत केली आणि तुम्ही त्यांना घरी येण्यासाठी सुद्धा सांगितलं होतं, पण त्या आल्या नाहीत आणि आता तुम्ही काय सांगताय? तर आता अर्जुन म्हणतो की शिवानी जाधव, मागच्या वेळेस जे जे काही घडलं ते तुम्ही कोर्टाला सर्व खरं सांगा. तेव्हा आता शिवानी म्हणते की मागच्या वेळेस मी कोर्टाला जे जे सगळं सांगितलं होतं ते सर्व खोटं होतं. तर आता ते बोलणे ऐकून रविराजला सुद्धा खूप धक्का बसलेला असतो. रविराजला आता पहिले शिवानीचे बोलणे आठवते. ज्यावेळेस रविराजने शिवानीला आता प्रश्न विचारलेले असतात, तुम्ही या मुलीला ओळखता का? तेव्हा शिवानीने सांगितले असते की मी या मुलीला मागच्या 2 महिन्यापूर्वी भेटले होते. शिवानीने सांगितलेले असते की त्यावेळेस या त्यांच्या कारमधून आता वेड्यावाकडे जात होते आणि त्यांची कार थांबून त्या आता खाली उतरल्या आणि त्यांना खूप दारूची नशा चढली होती आणि मग त्यांनी उलट्या केल्या. त्यानंतर आता अर्जुनने शिवानीला कोणते प्रश्न विचारले होते हे देखील रविराजच्या डोळ्यासमोर येते. अर्जुन म्हणतो की मला एक सांगा, इतक्या रात्री तुमच्या कुठल्या ट्युशन्स होत्या? तर आता शिवानीने त्यावेळेस म्हटलेले असते की आमची परिस्थिती गरीब आहे, तेव्हा मी दिवसा जॉब करते आणि रात्रीचं क्लासेस जॉईन करते. अर्जुन शिवानीला म्हणतो की अनोळख्या बाईजवळ आता एवढ्या वेळ तुम्ही कसे काय थांबल्या? तेव्हा आता शिवानी म्हणते की त्या मुलीची अवस्था खूप वाईट होती. एका मुलीला मदत करणं हे माझी माणुसकी आहेच ना, म्हणून मी त्या परिस्थितीतून तिला बाहेर आणण्यासाठी मदत केली आणि त्यामध्ये अर्धा तास निघून गेल्याचे आता शिवानीने सांगितल्याचे आता रविराज समोर आलेले असते. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की म्हणजे मागच्या स्टेटमेंटमध्ये साक्षीच्या बाजूने तुम्ही जे स्टेटमेंट दिलं होतं ते खोटं होतं? तर शिवानी म्हणते की हो, कारण मी जी स्टेटमेंट दिली होती ते सर्व खोटं होतं. आणि लगेचच अर्जुन हा जजला पॉईंट नोट करायला सांगतो आणि म्हणतो की मागच्या हिअरिंगमध्ये यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं ते खोटं होतं. तर आता चैतन्य म्हणतो की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, मागच्या वेळेस शिवानी जाधवनी जे स्टेटमेंट दिलं होतं ते खरं होतं हे सांगितलं होतं आणि आता त्यांनी स्टेटमेंट बदललं. पुढच्या वेळीसुद्धा ते आता दुसरं स्टेटमेंट बदलतील. तेव्हा आता अशा मुलीवरती कसा विश्वास ठेवायचा ते ऐकताच आता सर्वजण डचकतात. तेव्हा आता तो प्रश्न ऐकून आता नागराज म्हणतो की हा गडकरी चेहऱ्यावरून जेवढा बुद्धू वाटतो तेवढा नक्कीच नाही. तर आता लगेचच अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट चैतन्य गडकरी, मी शिवानी जाधव यांना त्यांचं स्टेटमेंट तर पूर्ण करू द्या आणि हे सगळं कळल्यानंतर कोर्टाला ठरू द्या ना कुठलं स्टेटमेंट खरं मानायचं आणि कुठलं नाही. आणि आता लगेचच अर्जुन आता शिवानी जाधवला सगळं काही खरं सांगण्यासाठी सांगतो. तेव्हा शिवानी म्हणते की माझे वडील काही वर्षापूर्वी वारले आणि मग घराची सर्व जबाबदारी माझ्या आईवरती पडली. इकडे आता शिवानी म्हणते की माझे मामा महिपत शिकरेंकडे काम करतात आणि त्यांनी महिपत शिकरेला सांगितलं होतं की आम्हाला पैशाची गरज आहे म्हणून. शिवानी म्हणते की त्यावेळेस मला माझ्या आईचं ऑपरेशन करायचं होतं आणि त्यावेळेस साक्षी शिकरे माझ्या घरी आल्या. ऑपरेशनसाठी लागणारी सर्व रक्कम त्यांनी माझ्याजवळ ठेवली आणि मला सांगितलं की मी जे सांगेन ते काम करायचं. अर्जुन म्हणतो कुठलं काम? तर शिवानी म्हणते की त्यांनी मला दारू पिऊन आल्याचा व्हिडिओ दाखवला आणि सांगितलं की या गाडीतून मी दारू पिऊन आले. त्या मला म्हणाल्या की त्यावेळेस तुम्हाला भेटली, तुम्हाला मदत केली, हे असं सर्व तू कोर्टात सांगायचं. तर आता अर्जुन म्हणतो मग तुम्ही काय केलं? शिवानी म्हणते मी खूप घाबरले होते, पण त्यावेळेस जर मी ते पैसे घेतले नसते तर माझ्या आईचं ऑपरेशन झालं नसतं. गरजेपोटी मी ते पैसे घेतले आणि साक्षी शिकरेने मला जे बडवलं तीच मी साक्ष दिली, असे आता शिवानी कोर्टाला सांगते. तेवढ्यात आता चैतन्य उठून उभा राहत म्हणतो की आपण काही वेळ मान्य करू की साक्षी शिकरेंनी शिवानी जाधवला पैसे दिले आणि मग असं काय झालं की शिवानी जाधवनी त्यांची साक्ष बदलली. आता चैतन्य म्हणतो की कशावरून? ॲडव्होकेट सुभेदारांनी खोटं बोलण्यासाठी त्यांना पैसे दिले नसेल. तर आता चैतन्य म्हणतो की ॲडव्होकेट सुभेदार, मी शिवानी जाधव खरं बोलतात हे तुम्ही सिद्ध करा, नाही तर मी कोर्टाला सांगेन की शिवानी जाधवची या अगोदरची स्टेटमेंटसुद्धा खरी होती. तर आता सायली विचार करत कुसुमताईला म्हणते की चैतन्य सर असा का बोलतायत? तर कुसुमताई म्हणते की हा आपल्या बाजूने आहे ना, मग सायलीच्या बाजूने का बोलतोय?
तर आता इकडे चैतन्याचे ते बोलणे ऐकून साक्षी म्हणते की वा चैतन्य, आता अर्जुन हे सिद्धच करू शकत नाही की शिवानी जाधव ही खरं बोलते. तर आता पुढे येत अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट चैतन्य गडकरी, हो विनंती करून काय होणार आहे, त्याने खरं आणि सत्य काही बदलणार नाहीये. अर्जुन म्हणतो की तुम्हाला शिवानी जाधवच्या खऱ्याचा पुरावा आहे ना, देतो मी. आणि लगेचच अर्जुन आता त्याच्या बॅगमधून पेन ड्राईव्ह काढत जजला म्हणतो की माय लॉर्ड, या पेन ड्राईव्हमध्ये चैतन्य गडकरीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि लगेच अर्जुन म्हणतो की मला ह्या व्हिडिओ दाखवण्याची परवानगी हवी आहे. आणि लगेच जज परवानगी देतात. आणि लगेचच आता साक्षी ही शिवानीची घरी गेल्यानंतर शिवानीला काय काय म्हणाली याचा तो व्हिडिओ असतो. शिवानीच्या घरी जाता जाता साक्षी म्हणते की शिवानी, कसल्या घरात राहतेस ग तू, आणि तुझ्यावरती काय गरिबीची परिस्थिती आहे. मला तुझ्या मामाने सगळं सांगितलं आणि तुला पैशाची गरज आहे हे देखील त्यांनी सांगितलं. साक्षी म्हणते की तू काही काळजी करू नको शिवानी, मला तुझी मैत्रीणच समज आणि हे घे, तुला तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी जेवढे पैसे लागतील ना तेवढे पैसे आहे यामध्ये. पैसे घेताच आता साक्षी म्हणते की या बदल्यात तुला फक्त माझं एक छोटंसं काम करायचं. शिवानी म्हणते कसलं काम. तेव्हा आता साक्षी म्हणते की घाबरू नको शिवानी, खूप काही मोठं काम नाहीये. पटकन आता साक्षी तिच्या मोबाईलमधील तो व्हिडिओ आता शिवानीला दाखवते आणि म्हणते की यामध्ये तू सुद्धा आता माझ्यासोबत माझी ती अवस्था बघून माझ्या समोर होती, हे आता तू कोर्टामध्ये सांगायचं. साक्षी म्हणते की असं सांगायचं की तू त्या रात्री मला भेटली होतीस, मला घरी येण्याचा आग्रह केलास, मी खूप दारू पिले होते आणि याची सर्व डिटेल्स जे जे काही आहे ते मी तुला सांगेल आणि तू कोर्टात सांगायचं. असं आता साक्षीचा तो व्हिडिओ आता अर्जुनने कोर्टात दाखवलेला असतो. शिवानी आता लगेचच म्हणते की म्हणजे मी कोर्टात खोटी शपथ घेऊन खोटी साक्षी द्यायची का? नाही नाही, ते मला जमणार नाही. साक्षी म्हणते की नाही जमणार तर ठीक आहे, पण मला काकूसाठी वाईट वाटतंय आणि आयुष्यभर त्यांना असं खितपत पडावं लागणार. तेव्हा आता शिवानीकडून पैसे घेत साक्षी म्हणते की खरं तर तुझ्याकडे शेवटची संधी होती आईचे ऑपरेशन करण्याची. तर आता साक्षीचे ते बोलणे ऐकून शिवानीने सांगितलेले असते की नाही नाही, मला आईची तब्येत खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही सांगाल ते बोलायला मी तयार आहे. तेव्हा आता खुश होऊन साक्षीने परत ते पैसे शिवानीला दिलेले असतात. त्यानंतर साक्षी म्हणते की हे बघ, हा फक्त ॲडव्हान्स आहे आणि एकदा का काम झालं याच्यापेक्षा तुला जास्त पैसे मिळतील. तर आता तो सर्व व्हिडिओ बघता साक्षी शिकरे ही खोटं बोलते हे आता कोर्टात सिद्ध झालेले असते. आणि लगेचच अर्जुन उठून उभा राहत म्हणतो की विलासच्या खुनाच्या दिवशी साक्षी शिकरे कुठे गेल्या होत्या हे या व्हिडिओमधून आज कोर्टासमोर सिद्ध झालंय. आणि म्हणूनच त्या वात्सल्य आश्रमात जाण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत. आणि याचा अर्थ एकच होतो की विलासचा खून साक्षी शिकरेनेच केलाय. तेव्हा आता विलासचा खून साक्षी शिकरेने केल्याचे भयानक सत्य 3 मोठ्या पुराव्याने आता अर्जुनने कोर्टासमोर आणलेले असते. तर आता साक्षीला अर्जुन कोणती आणि कशी शिक्षा द्यायला भाग पाडतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.